A devastating blast in the heart of Delhi, near the Red Fort, has claimed at least 9 lives and injured many more. Authorities have launched an anti-terror probe, saying the explosion may not have been accidental. The explosion happened at around 6:52 p.m. on Monday in a vehicle that had slowed and stopped at a traffic signal close to the Red Fort metro station in Delhi's Old City district. Immediately, nearby vehicles were engulfed in flames and the area descended into chaos. At least 9 people were killed, while around 20 or more were injured and rushed to hospital. Fire services said they responded quickly, deploying several tenders and managed to bring the blaze under control within minutes. Investigators have not yet publicly confirmed the exact cause of the blast. However, the vehicle involved has been identified as a Hyundai i20 and police say they are treating the incident under the country's primary anti-terror legislation, the Unlawful Activities Prevention Act. ब्लास्ट की सूचना आते ही 10 मिनट में दिल्ली क्राइम ब्रांच, दिल्ली स्पेशल ब्रांच की टीमें स्पॉट पर पहुंची है। एनएसजी और एनआईए की टीम एफएसएल के साथ अभी गहन जांच करने का शुरू किया है। आसपास के स्थान के सभी सीसीटीवी कैमरा और बाकी सब चीजों की जांच के आदेश दे दिए हैं। मेरी सीपी दिल्ली से भी बात हुई है, स्पेशल ब्रांच के इंचार्ज से भी बात हुई है। सीपी दिल्ली और स्पेशल ब्रांच के इंचार्ज स्पॉट पर मौजूद हैं। हम सभी संभावनाओं को तराश रहे हैं और सभी संभावनाओं को ध्यान में रखकर इसकी गहन जांच की जाएगी। सभी ऑप्शन की तुरंत जांच होकर नतीजा जो आएगा जांच हम जनता के सामने रखेंगे। दिल्ली में आज लाल किले के पास करीब शाम को 7 बजे हुंडई i20 कार में एक ब्लास्ट हुआ है और ब्लास्ट के कारण कार और कार के आसपास की 3-4 व्हीकल और खड़े हुए लोग, ऑटो में बैठे हुए लोग इंजर्ड भी हुए हैं और कुछ मृत्यु भी हुई है। अस्पताल के सूत्रों के अनुसार अब तक 8 लोगों की मृत्यु हो चुकी है। कुछ लोग इंजर्ड हैं, इनका इलाज यहां पर चल रहा है। हम सभी एंगल को खुला रखते हुए इसकी गहन जांच शुरू कर दी है। जैसे ही ब्लास्ट की सूचना मिली, दिल्ली पुलिस स्पेशल सेल, क्राइम ब्रांच, एनआईए की टीम, एसपीजी की टीम, एफएसएल की टीम मौके पर पहुंच गई है और सभी प्रकार की जांच हम तेजी से कर रहे हैं। कुछ ही समय में मैं आशा करता हूं कि धमाके का कारण क्या है उसके निर्णय पर हमारी एजेंसियां पहुंच जाएगी और एफएसएल की सीनियर मोस्ट टीम भी यहां पर पहुंची। धमाके की सूचना आने के बाद तुरंत ही माननीय प्रधानमंत्री जी का मुझे फोन आया था। उसके बाद प्राथमिक इंफॉर्मेशन लेकर मैंने प्रधानमंत्री जी को भी ब्रीफ किया है। अभी यहां से मैं घटनास्थल पर जाने के लिए निकल रहा हूं और कल एक बड़े सवेरे ही सीनियर लोगों की टीम के साथ गृह मंत्रालय में बैठक कर I extend my heartfelt condolences to all those who lost their lives in the tragic incident that occurred in Delhi yesterday. I pray to God to grant strength and solace to the bereaved families in this hour of deep grief. From this platform, I wish to assure my citizens that the country's leading investigative agencies are conducting a swift and thorough inquiry into the incident. The findings of the investigation will soon be made public
I want to formally assure the nation that those responsible for this tragedy will be brought to the justice and will not be spared under any circumstances. Ladies and gentlemen, it gives me immense. काल जो दिल्लीन जो ब्लास्ट जाला आनी तांकां थंयसर दुर्दैवी मृत्यू आयलो ताज्या हांव संवेदना व्यक्त करता. आमचे होम मिनिस्टर त्या जाग्यार येवन तांच्यांनी पर्सनली येवन इन्स्पेक्शन केलें. हॉस्पिटलान वचून तांच्यांनी जे बरें ना तांची चवकशी केली. ताजी सखोल डिटेलान चवकशी होम मिनिस्ट्री मार्फत सुरू आसा. आतां तो कित्याक जालो कसो जालो ताजें जातलेंच. बट एज अ अलर्ट म्हणून म्हणजे स्टेटीक पुराय जाग्याचेर हो अलर्ट दवरलेलो आसा की सगळे कडेन इन्स्पेक्शन चॅकींग हे रुटीनली हे जायत आसा. ताची प्रिकॉशनरी मेजर हे स्टेटीच्या एज अ लॉ एंड ऑर्डर म्हणून आमी घेता. Security has been significantly tightened across Delhi and neighboring jurisdictions. Key infrastructure and crowded public places are on alert as investigators seek to identify the vehicle's origin, ownership trail, and any broader network connections. The incident has shaken not just the immediate area but the wider capital region. The blast site is adjacent to a historic landmark and a busy tourist zone, raising concerns about public safety and deterrence of similar incidents. Investigators say the car involved in the explosion near the Red Fort is now linked to a wider terror network. The probe has uncovered a module operating across states, one that includes arrested doctors in the joint operation by the Jammu and Kashmir Police and the Haryana Police in Faridabad. Authorities had recovered around 2,900 kilograms of explosives and bomb-making components from the rented accommodation of one of the suspects. With the vehicle's ownership tracing back to the same network and professional recruits under question, investigators say they are treating Monday's blast as a part of a coordinated terror attack, not an isolated incident. Lindsay Menezes and Arun Naik for Goa 365. इफ्फी दिग्दर्शकांच्या शिफारसीप्रमाण भारतीय 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उक्तावण ओपन व्हेन्यून जातले अशें मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. या कार्यक्रमात पोरण्या सचिवालयातल्या कला अकादमी मेरेन भव्य परेड जातली. हे विशीं सविस्तर माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान दिली. हांवें पळयलें की थोडे मिडियाज जे आहा पळय न्ही आमचे कडेन श्यामाप्रसाद मुखर्जी फिडेक दिला आनी ताका लागून अंदू थंयसर हॉल अवेलेबल ना म्हणून ओपन जाग्यार बीन करपाक लागले अशी रॉंग मॅसेज लोकां मदीं पसरपाक लागल्या. हांव परत एकदां सांगता 56 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोवा 2025 हे ग्रँड पद्दतीत सेलेब्रेशन जाता. पयलीं जातालें तेज्याय पेक्षा आनीक ग्रँड पद्दतीत सेलेब्रेट करपाचो सरकाराचो प्रयत्न आसा. फ्रॉम द ओल्ड सेक्रेटरीट टू कला अकादमी हाज्या पर्यंत ती हे जे आहा पळय न्हू परेड ही परेड कंप्लिटली जाता. त्या परेडीचो रूट जो आहा पळय न्ही हो तातूंतल्यान जातलो थंय सुरू जातलो. द फर्स्ट म्हणजे जवळपास 3.5 वरांचेर सारको कार्यक्रम जो आहा तो सुरू जातलो. म्हणजे VIPs आनी तेंचो रेड कार्पेट वो आयनॉक्स आनी भितरल्या हातूंतल्यान रेड कार्पेट एरिया आसतलो आनी भितरल्यान आयल्या उपरांत ती कंप्लिटली व्हडली बिगर स्टेज आसतली. ती बिगर स्टेज त्या स्टेजीचेर मेन बाकीचे सगळे VIPs गेस्ट येयल्ले हे सगळे आसतले. ओपनिंग म्हणजे बाकीचो तेंचो 3:45 टू अप टू 4:10 पर्यंत बाकीचे सगळे स्पिचीस ऑफ सेक्रेटरीज आनी हे ते चलतले. ओल्ड GMC कॉम्प्लेक्साचो मेन रोड जो आसा पळय न्ही थंयसरलो पयलो हे कल्चरल परफॉर्मन्स हो रोडाचेर जातलो. ताका स्क्रिनी सायड हे ते सगळे घातलेले आसतले. म्हणजे पयलो परफॉर्मन्सूय बी तितक्याच पद्दतीन तो रोडाचेर तशेंच एम्बियन्स. इट वील बी द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल वेन्यू. इट इज नॉट जस्ट द रोड. ओके ताका 2 कडेन स्टेजीस ताका बसपाचो प्लॅटफॉर्म्स हेवटेंतल्यान VIP बसपाक वेगळे पब्लिकाक बसपाक वेगळे अशें ऑल टुगेदर जवळपास 2-2.5 हजार लोकांक बसपाची अरेंजमेंट थंय आसतले. आनी दॅट वे होल कॅम्पस वील कन्वर्ट इन टू द एंटायर बीग गूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इनॉग्रल वेन्यू हो इव्हेंट वेन्यू थंयसरलो जातलो. आनी ते जाल्या उपरांत आमी फ्लोट धरल्या उपरांत थोड्या जाणांनी आमची प्रसिद्धी करतना शिमग्याचेच फ्लोट थंय येतले म्हणून. शिमग्याचे येवचे ना आनी कार्निवलाचे येवचे ना. हे फ्लोट जे आसतले 12 फ्लोट हे गोंयचे आसा आमच्या आनी वीच इज टोटली फिल्म इंडस्ट्री रिलेटेड. हांवें तर सांगलां की गोंयांतले फिल्म प्रोड्युसर्स फिल्म लायनीन आशिल्ल्या ह्या सगळ्या जाणांक इनवॉल्व करून घेया. त्या सगळ्या जाणांनी आमच्या कडेन ESG कडेन कॉन्टॅक्ट करचो.
कोंकणी फिल्म प्रोड्युसर्स आसा हांच्यांनी बी म्हणजे त्यांचो परफॉर्मन्स कोंकणी फिल्म हे दाखोवपा खातीर त्या म्हणजे लायव्ह फ्लोट जो आसा पळय ताजेर त्यांचो परफॉर्मन्स जातलो, ताजेर ते दाखयतले सगळे. हे जाले 12. उरलेले 11 फ्लोट जे आसा हे प्रोडक्शन हावजीसांचे आसात. डिफरंट प्रोडक्शन हावजीस आपले फ्लोट करतले. 3 स्टेटी दे आर रेडी टू शो देयर परफॉर्मन्स ऑन दीस फ्लोट हाजेर दाखयतले. अशे 26 फ्लोट्स हे थंयसर एट्रॅक्शन फिल्म इंडस्ट्रींतल्या लोकां खातीर पळोवपा खातीर आसतले. हांव समेस्त गोंयकारांक आनी जेंच्यांनी रजिस्ट्रेशन केलां ह्या सगळ्या जाणांक म्हणजे त्या खातीर VIP सिट्स अरेंजमेंट आसतले आनी सिटींग अरेंजमेंट आसतली. हाज्या खातीर पासीस अवेलेबल आसतले खातीर ते घेवचे आनी उरलेल्या पब्लिका खातीर हो ओपन आसतलो. कित्याक हेजे थोड्या जाणांनी हांवें आयची प्रेस कॉन्फरन्स इतक्याच खातीर घेतली की तो थोड्या जाणांक दिसूंक लागला की ते फिडे खातीर थंयसर ना. फिडेचो प्रोग्राम हो टोटली तांचो फिडे वेन्यू जो आसा आरपोरा ओके हे खंयचे रिसॉर्ट रियो रिसॉर्ट रियो रिसॉर्ट थंयसर सुरू आसा. ताजो आनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलाचो कसलोच ताका लागून ऑब्स्ट्रक्शन बीन जालो अशें कांयच ना. ओके त्या खातीर हाजी तयारी पूर्णता आमी सुरू केला. नेक्स्ट 5.5 वरांच्या उपरांत म्हणजे हे एके वटेंतल्यान चालू उरतलो. बाकीचे सगळे म्हणजे लास्ट टायम आमी कशें आकाश कंदील कॉम्पिटिशन्स थंयसर ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स इवन दो फोटोग्राफर तेंच्यांनी फोटोग्राफी कॉम्पिटिशन हे सगळे तितक्याच वेन्यूच्या भितर एक बरो एम्बियन्स येवपा खातीर थंयसर हो सगळो अशा पद्दतीचो हे चालू उरतलो. हो एकंदर हे वेन्यू आमी म्हणटा तसो आमचे ओल्ड सेक्रेटरींतल्यान मेन वेन्यू जो हांगा जातलो ओल्ड GMC कॉम्प्लेक्स हांगासल्यान आनी ह्यो हांगासर बाकीचे मागीर फ्लोट ह्या पद्दतीत वतले. दीस वील बी द टोटल हे जातलो कारण त्याच स्टँडर्डाचे हो जो आहा पळय न्ही हो कंप्लिटली हे करपाचो थारायला आनी तितकोच बरो हेजो प्रोग्राम करपा खातीर वेगवेगळे जातलो. दीस इज अ रेड कार्पेट फॉर द ओल्ड GMC एट ह्या पद्दतीचो हे ताजो जातलो. ओके हय म्हणजे ना दीस वील बी द स्टेज आनी हे ते रेड कार्पेट आनी मोईन एरिया तेजी आयनॉक्साच्या भितरल्यान पार्किंग एरियेंतल्यान भितरल्यान तेवटेंतल्यान आसतली. ओके तर ती अशा पद्दतीन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलाची तयारी प्रिपेरेशन आज ऑलमोस्ट सगळ्या डिपार्टमेंटाची मिटींग ही घेतली आनी हे जे आसा पळय न्हू सगळे प्रिपेरेशन्स ही कंप्लीट जाल्ली आसा. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आनी मुझेफ शेख. गोवा प्रदेश सहकार भारती 8वें प्रदेश अधिवेशन पेडणे संत सोयरोबानाथ आंबिये कॉलेजींत जाले. उद्देगीक क्षेत्रात काम करपी लोकांची आणि त्यांच्या कार्याची मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हाणें तोखणाय केली. आम्ही गोवा डेअरी सोसायटी कडे पळयता. आम्ही एकदा एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग बोर्ड हांच्याकडे पळयता. आम्ही मागीर मार्केटिंग फेडरेशन्स ह्या सगळ्या संस्थांकडे पळयता कारण ह्यो अपेक्स कोऑपरेटिव्ह सोसायटीज आशिल्ल्यो ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मार्फत बाकीच्यो बारीक बारीक कोऑपरेटिव्ह जे थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी जेचे पयलीं पांडुरंग कुट्टीकर अध्यक्ष आशिल्ले आता ते गोवा स्टेट कोऑपरेटिव्हचे राहिले. हांवें कित्याक म्हटलें कारण ह्या बारीक सगळ्या कोऑपरेटिव्ह सोसायटींतल्यान तयार जावन वयर आयिल्ल्यो अपेक्स कोऑपरेटिव्ह सोसायटी आशिल्ल्यो आनी ह्या सगळ्यांक मॉनिटर करपा खातीर ह्या सगळ्यांक एक रिफॉर्म्स रूल्स हातूंतल्यान बसोवपा खातीर गव्हर्मेंटाचे कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट सातत्यान काम करता आनी कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटाचे नो डाउट हांव म्हणजे कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटा कडल्यान जायते फावटी जायते रिफॉर्म्स सरकार आत्ता माझ्या लिडरशिपाच्या सकयल फाटल्या 5 वर्सां वेगवेगळे रिफॉर्म्स आमी हाडल्या पण म्हाका तर अजूनही दिसता की आनीकूय रिफॉर्म्साची गरज आसा. आनीकूय खूब मोठ्या प्रमाणात जो पर्यंत रिफॉर्म्स येना तो पर्यंत हातूंतल्यान पळवाटा काडपाचे लोक बंद करचे ना. आमी सातत्यान पळयता की कोऑपरेटिव्ह सोसायटी काडप जाल्यार कित्याक तर कोऑपरेटिव्ह सोसायटी बरेचशे फावटी खूब कमी लोक आमी जे म्हणटा की लोकां खातीर काडटा. चडशे लोक एकदा त्या कोऑपरेटिव्ह सोसायटींतल्यान आपल्याक बाकीचे बेनिफिट्स कशे मेळटले हाचो विचार करता पण मुळात कोऑपरेटिव्ह सोसायटी जी काडप ते सामान्यांतल्या सामान्य मनशाक ताजो फायदो कसो जातलो मागीर ती एग्रीकल्चरांतली आसूनी फिशरींतली आसूनी डेअरींतली आसूनी किंवा क्रेडीट कोऑपरेटिव्ह आसूनी सामान्य मनशाक त्याचा फायदो कसो जातलो हाचो विचार करून जर जी कोऑपरेटिव्ह सोसायटी जे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स सातत्यान सुरू करता तीच कोऑपरेटिव्ह सोसायटी आमी म्हणटा उदरगती कडेन पावता.
तीच कॉपरेटिव्ह सोसायटी खंय तरी वयल्या लेवलाचेर पावून आज आम्ही ज्यांचे फेलिसिटेशन्स केले त्या सगळ्या कॉर्पोरेट सेक्टरात काम करपी सगळ्या लोकांक हांव खरोखरूच तांची तोखणाय करता. तांच्यांनी सुरू केल्ल्यो सोसायटीज किंवा तांच्यांनी ज्या ज्या सोसायटीचेर काम केलां आज निदान त्यो स्टेबल आसात आणि खूप बरें काम करता आसतना आमी पळयता. माननीय होम मिनिस्टर अमित भाई शहाजी हे जेवढे ते होम मिनिस्ट्री सांभाळतात अशा मनशाच्या हातीन सहकार हे इंडिपेंडंट मिनिस्ट्री तयार झाली आणि आज ज्या तरेचो बदल सगळ्या भितर जायत आसा म्हणजे देशभरा भितर एक वेगळो ठसो जो आसा हो तांच्यांनी ह्या सहकार क्षेत्रा भितर घातलेलो. हांगा बशिल्ले बरेच जण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा विविध सोसायटी ज्यो आसा ह्या सोसायटीचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी आसतले. म्हाका दिसता गेल्या ह्या 10-12 वर्षाच्या कालावधीत बऱ्याच वेळा तुम्ही स्वतः त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तान दिल्ली असत बाकीच्या देशातल्या भागा भितर असत तुम्ही गेल्ले आसतले आणि जो बदल त्यांच्यानी केलो सहकार क्षेत्रा भितर जर बदल केलो आसत जाल्यार त्याचो खरो फायदो जसे आम्ही म्हणतात की नरेंद्र मोदीचं एक हे आसा की विकसित भारत 2047 जसे आमचे मुख्यमंत्री म्हणतात की गोंय हे विकसित राज्य 2037 जावं जाय 10 वर्सां पयलीं कारण गोंय आमी धाकटें राज्य त्या प्रमाणे तशें तांचें म्हणणें आसा की ते जर खऱ्या अर्थान जर आमकां 2047 विकसित राष्ट्र जातलें आसत जाल्यार सहकार क्षेत्राचो सुद्धा तितलोच सहभाग आसूं जाय. आज आमी म्हणटात की डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट जर आसत जाल्यार नोकऱ्यो किंवा एम्प्लॉयमेंट दिवपाचें काम जर सगळ्यांत चड कोण करता आसत जाल्यार ते सहकार क्षेत्रांत वावरपी तुम्ही करता आसतले. की ठिकठिकाणच्या राज्यांमध्ये ॲफिलिएशन दिलं जाईल आणि त्याच्या मार्फत सगळ्या तरुणांना प्रशिक्षण दिलं जाईल त्यांना वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जातील. एवढंच नाही तर सहकारी संस्थांमध्ये जे लोक काम करणार आहेत मग ते संचालक असो चेअरमन असो किंवा कर्मचारी बांधव असो आमच्या सेल्फ हेल्प ग्रुप्स मध्ये काम करणारे आमच्या महिला असोत त्या सर्व महिलांना प्रशिक्षण देऊन जेणेकरून सहकार क्षेत्र हे मजबूत करण्याचा या विद्यापीठाच्या मार्फत प्रयत्न केला जाणार आहे. वेगवेगळे धंदे करपाचे तांकां दिल्ले आसा. पयलीं पेट्रोल पंप घालूंक शकता ते मागीर CSC सेंटर आसतलें मागीर चार्जिंग सेंटर आसतलें खंयच्या बायलां खातीर सादी गजाल सांगता पीठ आमी अशी विकते काडटा त्या गांवांत एक पॅक्स केले आनी ते पिठूच समज तयार केलें त्या गांवा पुरतें सप्लाय केल्यार कोणाचें एकठांय पोट भरलें. अशे बारीक बारीक गजाली आहा. आमी जर बारीक बारीक गजालीचेर जर लक्ष घालीत जाल्यार कितले म्हाका म्हाजो MD कॅबिनेट दिलो म्हाका MD सांगलो इब्राहिमच्या युनिटीची एक ती बायल खंय आनी ताजो एक ग्रुप आसा खंय नागजर ती ग्रुप करून महाराष्ट्रात भाजी हाडटा भाजी विकता बाकी असो बारीक बारीक धंदो एक बारीक ग्रुप करून आणि प्रत्येकान 1-1 लाख कॉन्ट्रीब्यूट केल्लो आसा. ती बाबा आमकां आमचो धंदो फुडें वाडोवंक जाय म्हणून ती आमच्या MDक मेळपाक येयल्ली. प्रत्येक कडेन कोण कोण कितें कितें करता पूण तांकां त्या प्रकारचे बूस्ट हांव तुमकां तुमी अशा प्रकारचे नवीन बायलां हांगासर आसा कितें करात पळय आमी जेन्ना जल्माक येयल्या आमी कितेंय करूंक जाय. तुम्ही कितें कितें करशाल जाल्यार तें तुमचें नांव उरतलें. जाका कोणाक सहकार भारती खबर ना तेणी तेजी म्हायती करून घेवची. भायर आमी एक वेगळो कावंटरूय दवरलेलो आसा जेणे करून मेंबरशीप आमी करपाचो ठरयल्लो आसा आनी हो मेंबरशीप ड्रायव्ह दर 3 वर्सांनी आमी करतात आनी हेजी सुरवात आमी आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि सहकार मंत्री श्री सुभाष शिरोडकर हांचे हस्तुके केल्ले आसात. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, मनीषा जाधव आणि मुझेफ शेख.